विठ्ठला एका गावामध्ये दोन भाऊ राहत होते, मोठा आणि लहान. कट्टर महादेवाचे भक्त होते. त्यांचं भजन चालू होतं. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामि सैतं नमामि. हर हर शंभो 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 महादेवा शंभो शंभो शिव महादेवा शंभो पुरुष मंडळ आता सगळ्यात जास्त महादेवाची पूजा कोण करतं माहितीये का? कोण करतं? झोपल्या का तुम्ही? हा, कोण करतं? त्या बेलाला फांत्या सुद्धा ठेवल्या नाही बाबा त्यांनी. विठ्ठल मी तर म्हटलं दादा बर का ऋषी दादा, मी म्हटलं आता महिला मंडळ एवढे बेलासाठी येड्यावणी करतात, काय सांगा त्याची बेलाच्या पानासाठी भांडणं लागले. म्हटलं आपले कीर्तन बंद करा आणि बेलाला इकत बसवा आता त्याला. बरोबर का नाही? मला सांगा सगळ्यात जास्त श्रद्धा आमची महिला मंडळाची असते. बघा दोन भाऊ होते, कट्टर महादेवाचे भक्त. भगवान परमात्मा प्रसन्न झाले, मोठ्याकडे गेले. माग म्हणे काय मागायचं तुला? काही नको देवा, लहानाला जर एक वस्तू दिली तर ती मला डबल झाली पाहिजे, दोन वस्तू मिळाल्या पाहिजे, म्हणजे त्याच्यापेक्षा मला कमी नकोय, कमीच पडलं नाही पाहिजे म्हणे मला. भगवान परमात्मा म्हणे ठीक आहे. लहानाकडे गेले, माग म्हणे काय मागायचं? काही नको देवा, फक्त एक बंगला द्या म्हणे. बंगला म्हणजे मोठ्याला किती द्यावं लागले? दोन द्यावा लागले. पुन्हा भगवान परमात्मा छोट्याकडे आले, माग म्हणे काय मागायचं? काही नको देवा, फक्त एक ट्रॅक्टर द्या म्हणे. मोठ्याला किती द्यावं लागले? दोन ट्रॅक्टर द्यावा लागले. पुन्हा लहानाकडे आले, माग म्हणे काय मागायचं? अजून काही नको देवा, एक पत्नी द्या म्हणे, बायको द्या. म्हणजे मोठ्याला किती द्यावं लागल्या? पूर्वीच्या काळामध्ये भेटत पण होत्या, दोन द्यावा लागल्या. बरोबर का नाही? पण लहाना खूप हुशार होता. लहाना पण आपल्या नगर मधलाच होता, नाव नाही सांगत, पाहुणे निघायचा अंदाजे. लहाना म्हणे देवा काय भानगड आहे म्हणे, मी एक वस्तू मागितली किती मोठ्याला डबल होते, काय भानगड? भगवान परमात्मा म्हणतात काही नाही, त्याची मागणीच अशी होती की तुला एक वस्तू दिली की ती त्याला डबल झाली पाहिजे. तो छोटा फार हुशार होता महिला मंडळ. तो म्हणे देवा एक काम करा ना, मग माझा एक पाय, एक हात आणि एक डोळा जाऊ द्या म्हणे. मोठ्याचे किती गेले असं? शाप झाला. म्हणजे काही लोक स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही. विचारा बेटा, काही लोकांना दुसऱ्याचं चांगलं होत असेल ते सहन होत नाही. आमच्या गावामध्ये एका व्यक्तीचं पोट दुखू लागलं सकाळपासून. डॉक्टरांकडे गेला, डॉक्टरांना म्हणू लागला सकाळपासून सारखं पोटामध्ये गोळा उठला म्हणे. कस काय म्हणे? काही खाल्लं होतं का तुम्ही? वायतळ खाल्लं का? पाणी दुसरं पेलात का? त्याच्यामुळे होऊ शकतं. तो म्हणे काहीच नाही म्हणे, पण अचानक पोट दुखू लागलं. डॉक्टरांनी औषध दिलं सुद्धा काही विलाज झाला नाही बाबा. गोळ्या दिल्या, विलाज झाला नाही. पुन्हा डॉक्टरांकडे आला, डॉक्टर साहेब तो गोळा काही दुखायचा थांबा ना म्हणे, सारखं पोट दुखू लागलं म्हणे. मग पण मला सांगा म्हणे तुमचं पोटात केव्हापासून दुखा लागलं? काय नाही म्हणे, समोरच्या रामभाऊनी जेव्हापासून ट्रॅक्टर घेतलं ना तेव्हापासून सारखं पोटात दुखू लागलं. आता डॉक्टर म्हणे काळजी करू नका म्हणे, तुमचं पोट दुखायचं राहील, पण केव्हा? जेव्हा रामभाऊचं ट्रॅक्टर पलटी होईल, मुंडक्यावरती येईल, तेव्हाच तुमचं पोट दुखायचं राहील. म्हणजे काही लोक दुसऱ्याचं चांगलं झालेलं सहन होत नाही, स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही. विठ्ठला जगामध्ये काही काही असे बघायला भेटतात, सूर्य स्वतः करता उगतो, स्वार्थाकरता उगतो, पण मावळत असताना साऱ्या जगाला प्रकाश देत जातो.
परार्थही साधतो. बघा एखादी नदी असेल स्वार्थाकरता उगम पावते, पण जात असताना साऱ्या गावाला साऱ्या जगाला ती पाणी देत असते, म्हणजे परार्थ देखील साधते. पण माझे संत असे असतात की ते फक्त परार्थ साधतात, फक्त जगाचं कल्याण करता या ठिकाणी अवतार घेतात. विठ्ठल